प्लीज स्टार्ट. थॉट टूल्स याचा अर्थ आपल्याला विचार, मराठीत बोललं तर चालेल का? मराठीतच बोला. मराठीत थॉट टूल्स म्हणजे आपल्याला विचार करायला मदत करणारी जी टूल्स आहेत. म्हणजे आपल्या पुढे खूप मोठा डेटा आला आणि त्यातनं आपल्याला डिसिजन घ्यायचे तर त्याच्या मधली स्टेज जी आहे की विचार एफिशियंटली कसे करावेत, त्याच्यासाठी ही टूल्स खूप उपयोगी आहेत. ही मी स्वतः वापरली आहेत फिलिप्समध्ये असताना, आणि काही टूल्स नंतर ॲप्लिकेशन म्हणून मला वापरता आली. तर बेसिकली आपला प्रॉब्लेम असा असतो की या एआयच्या जमान्यात आपल्याकडे डेटा खूप येतो. मग आपली थिंकिंग प्रोसेस जी असते ती या मेथडनी जाते की पहिला आपण इनपुट घेतो आणि या ठिकाणी आपल्याला माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन आणि नॉलेज यातला फरक नीट क्लिअर झाला पाहिजे. आजच्या यंग जनरेशनला इन्फॉर्मेशन म्हणजेच नॉलेज असं वाटतंय. तसं आपण लोकांनी समजून नाही घ्यायला पाहिजे. सो आपल्याकडे थिंकिंग प्रोसेस म्हणजे आलेला इनपुट, आलेला डेटा तो समजावून घ्यायचा, तो ॲनालाइज करायचा, इव्हॅल्युएट करायचा आणि त्या इव्हॅल्युएशनमधनं आलेले जे ॲनालिसिस आहे त्याच्यावरनं एक डिसिजन घ्यायचा. शेवटी आपलं एंड कुठे होतो तर ॲक्शनमध्ये. त्यामुळे आपला इनपुट आणि आपली ॲक्शन या दोन्ही जॉइन करायला ही जी काही जी टूल्स वापरायला सवय झाली की ती टूल्स आपोआप आपली वापरली जातात. तर पहिलं जे टूल आहे ते मॅट्रिक्स म्हणून आहे. तर या ठिकाणी आपण 2 ॲक्सिस बघतो, वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस. तर याला काहीतरी एक परिमाण दिलेलं असतं, त्याला काहीतरी एक व्हॅल्यू दिलेली असते, त्याला काहीतरी एक कोड दिलेला असतो आणि त्याच्यात निगेटिव्ह, पॉझिटिव्ह किंवा कमी जास्त असे 2 त्याच्यात हे करून भाग करून असा स्क्वेअर बनतो. म्हणजे आता आपण ॲक्सिस 1 वर समजा असं धरू की इथलं प्राईस आणि व्हॅल्यू असेल. या बाजूला आपण समजा प्राईस घेतली आणि या बाजूला व्हॅल्यू घेतली. प्राईस ऑफ अ प्रॉडक्ट ऑर प्राईस ऑफ अ फीचर आणि इकडे आपण घेतली व्हॅल्यू ऑफ अ फीचर. तर प्राईस हाय, प्राईस लो, व्हॅल्यू हाय, व्हॅल्यू लो. आता आम्ही जेव्हा प्रॉडक्ट डिझाईन करायचो, त्या काळामध्ये आम्हाला लो प्राईस आणि हाय व्हॅल्यू असे आयटम टाकायला लागायचे. त्यामुळे आमच्या रेडिओ सेटमध्ये, पोर्टेबल सेटमध्ये एक एल-ई-डी आणि छोटं बारकं सर्किट टाकलं. त्याच्यामुळे स्टेशन ट्यून झालं, की तो एल-ई-डी लागायचा. त्या कस्टमरला खूप छान वाटायचं. मग ते आम्ही फीचर म्हणून त्याच्यातनं पैसे चिकार कमावले. पण त्याची प्राईस खूप लो होती. तर लो प्राईस आणि हाय व्हॅल्यू हे जे आपण प्रॉडक्टमध्ये टाकू शकू त्याला खूप महत्त्व असतं. हायर प्राईस आणि कस्टमरला लो व्हॅल्यू असं वाटलं, की आपलं ते फेल होतं. म्हणजे फीचर आपल्याला उगीचच वाटतंय, की आपण फ्रिजमध्ये फोम टाकला, तर कस्टमरला ते रिअलाईज झालं, तर त्याचं पुढे सेल्सला उपयोग पडत नाही. फूडमध्ये आपण स्वतः पर्सनल लेव्हलवर या ॲक्सिसवर समजा हेल्दी फूड आणि या ॲक्सिसवर आपण आपल्याला आवडणारं फूड असं घेतलं आणि या ॲक्सिसवर आलो, की पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह. तर आपल्याला आवडणारं फूड म्हणजे पिझ्झा आणि पास्ता आणि ते फूड मात्र निगेटिव्ह देत असेल, त्यामुळे ते या कॅटेगरीमध्ये जाईल. कारण हेल्थ वाईज ते निगेटिव्ह आहे. हेल्थ वाईज पॉझिटिव्ह आणि आपल्याला आवडणारं पॉझिटिव्ह हे वरण-भात असू शकेल. तर अशा तऱ्हेने आपण आपल्याला आवडत्या डिशेसचं क्लासिफिकेशन करू शकतो. इन्व्हेस्टमेंट आणि ग्रोथ. म्हणजे हे जे मॅट्रिक्स आहे, त्या मॅट्रिक्सचा फायदा आपल्याला असा होतो, की 2 कॉन्फ्लिक्टिंग ॲक्सेसवर आपल्याला डिसिजन घेता येतो. आता आपल्या हाताखाली जे लोकं आहेत ते किंवा आपले व्हेंडर्स आहेत ते, तर या ॲक्सिसवर आहे मोटिव्हेशन आणि या ॲक्सिसवर आहे कॉम्पिटन्स म्हणजे स्किल. मोटिव्हेशनचा अर्थ एका प्रकारे ॲटिट्यूड असाही होतो. आता आपल्याकडे काही लोक असे असतात, की जे हायली मोटिव्हेटेड असतात आणि ते हायली स्किल्ड सुद्धा असतात. ते आपले स्टार लोक असतात. हे स्टार आपण सांभाळून ठेवायला लागतो. त्यांना हाय सॅलरी, त्यांना थोडं प्लीजिंग ॲटमॉस्फिअर आणि स्टार सोडून गेले तर आपला लॉस होतो. पण एखाद्या छोट्या ऑर्गनायझेशनला हे स्टार सांभाळणं सुद्धा काही वेळ अवघड जातं. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये हा स्टार असा असतो, की जो बाहेर पडतो आणि स्वतःची इंडस्ट्री चालू करतो. तर ते एक डेंजर असतं. पण लोकांना क्लासिफाय करायला याचा फार उपयोग होतो छान.
कुठल्या दृष्टीने की जे ॲटिट्यूड लोकांचा चांगला असणं हे फार महत्त्वाचं असतं. एक वेळ तुम्ही ट्रेनिंग देऊ शकता स्किल, पण तुम्ही ॲटिट्यूड लोकांचा बदलायला फार वेळ लागतो. त्यामुळे एखाद्याची ॲटिट्यूड खूप चांगली आहे. ॲटिट्यूड इज व्हेरी हाय आणि पण त्याचं स्किल कमी आहे. मोठा सीनियर माणूस आहे, पण त्याची ॲटिट्यूड चांगली, त्याला तुम्ही ट्रेन करू शकता. ट्रेनिंग देऊन त्याला तुम्ही उपयोग करू शकता. परंतु जो ॲटिट्यूड वाईजच खराब आहे, सतत रड्या आहे, सतत काही कॉन्ट्रिब्यूट करत नाहीये. त्याचं स्किल जरी हाय असलं, तरी त्याचा उपयोग होत नसतो आपल्याला. मग त्याला काउन्सिल करून आपल्याला त्याचं माइंड चेंज करायला लागतं. दोन्हीकडे निगेटिव्ह असलेले लोक हे सेग्रीगेट करून त्यांना व्ही-आर-एसमध्ये नंबर 1 मध्ये ठेवायला लागतं. तर हीच मॅट्रिक्स आपल्याला अशा तऱ्हेने वापरता येते. आता ही जी पुढली मॅट्रिक्स आहे ती खूप लोकांनी तुम्ही वापरली असेल, की अर्जन्सी अँड इम्पोर्टन्स. काय गोष्ट खूप अर्जंट आहे आणि काय गोष्ट कमी अर्जंट. तर हाय इम्पोर्टन्स अँड हाय अर्जन्सी यू मस्ट डू इट टुडे. मशीन ब्रेकडाउन झालंय, प्रोडक्शन थांबलंय. यू मस्ट अटेंड टू इट टुडे इटसेल्फ. आणि पण एखादी गोष्टचा इम्पोर्टन्स अर्जन्सी लो आहे, परंतु इम्पोर्टन्स खूप आहे, तर ती गोष्ट आज न करता तुम्ही उद्या परवा केली तरी चालेल. सो यू प्लॅन. हे आपल्याला प्लॅनिंग शिकवतं. एक गोष्ट अशी असू शकते, की जी त्याचा इम्पोर्टन्स लो आहे, परंतु त्याची अर्जन्सी हाय आहे. म्हणजे एक तुमचं काहीतरी बिल क्लोजिंग करायचं आहे वगैरे अशा तऱ्हेचे, की जे तुम्हाला नाही जायचं, तुम्ही डेलिगेट करू शकता. म्हणजे आपल्या टाईम मॅनेजमेंटसाठी आपण ज्या वेळेला ही मॅट्रिक्स वापरतो, त्यावेळेला ही आत्ता ती तुम्हाला खूप एलॅबोरेट आणि कटकटीची वाटेल, पण याची सवय होते आणि मला या गोष्टींची सवय झाली. तर मी असं शिकलो होतो, की ज्याचा लो इम्पोर्टन्स आहे आणि ज्याचा लो अर्जन्सी आहे, त्या कारणाला सरळ नाही म्हणून सांगायचं. लोकांना नो, नो म्हणून सांगणं, गोष्टी प्लॅन करणं आणि गोष्टी डेलिगेट करणं. तर जर तुम्ही फायर फायटिंग रोज करत असाल फॅक्टरीमध्ये जाऊन, तर हे तुम्हाला ही मॅट्रिक्स वापरता येते. याला आयसेनहॉवर मॅट्रिक्स असं सुद्धा म्हणतात. आता हा जो मी चौकोन दाखवलाय म्हणजे ही सुद्धा मॅट्रिक्सच आहे, पण ती आपल्या मॅट्रिक्ससारखी नाहीये, ही वेगळी आहे. याला काही एक्स वाय ॲक्सिसला व्हॅल्यू नाहीत, पण इथे जस्ट क्लासिफिकेशन आहे. स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट्स हे आपल्या बिझनेसचं आणि आपल्या पर्सनॅलिटीचं एनालिसिस करतं. त्याच्यावर मी फार एलॅबोरेट करत नाही, कारण हा विषय थोडासा मोठा आहे. आता ही एक इंटरेस्टिंग मॅट्रिक्स आहे, त्याला अँसॉप मॅट्रिक्स म्हणतात. मार्केटिंगच्या लोकांसाठी अत्यंत उपयोगी आहे. आता या बाजूला आपण बघू, की प्रॉडक्ट किंवा आपली सर्व्हिस, एक्झिस्टिंग प्रॉडक्ट, न्यू प्रॉडक्ट. या बाजूला मार्केट, एक्झिस्टिंग मार्केट, न्यू मार्केट. आता आपण जेव्हा बिझनेस सुरू करतो, तेव्हा आपलं एक एक्झिस्टिंग मार्केट असतं आणि तिथे आपण एक्झिस्टिंग प्रॉडक्ट ही लॉन्च करतो. त्यात ग्रोथ अचीव्ह करण्यासाठी आपल्याला मार्केट पेनिट्रेशन करायला लागतं. म्हणजे सेल वाढवायला लागतो, डीलर्स अपॉइंट करायला लागतात, ॲडव्हर्टायझिंग करायला लागतं. आणखीन आपली क्वांटिटी वाढवायला लागते. तर ते सगळे जे आपण प्लॅनिंग करतो ते मार्केट पेनिट्रेशन आहे. इथे तुम्हाला मार्केट सॅच्युरेशन झालं असं वाटलं, की मग तुम्ही तुमची एक्झिस्टिंग प्रॉडक्टच न्यू मार्केटमध्ये घेऊन जाता. त्यावेळेला ते मार्केट डेव्हलपमेंट असतं. ती स्ट्रॅटेजी तुमची वेगळी असते. तुम्ही अवेअरनेस वर्कशॉप्स घेता नवीन मार्केटमध्ये, नवीन पॉइंट्स डीलर पॉइंट्स डेव्हलप करता. हे सगळं तुमचं मार्केट डेव्हलपमेंट एक्झिस्टिंग प्रॉडक्ट म्हणजे तुमचा प्रॉडक्टवर फोकस असतो तुम्ही मार्केट ग्रो करता. मी माझ्या शेजारच्या दुकानदाराला सोलकढी देऊन बिझनेस सुरू केला. नंतर ते वाढवत गेलो. मग आमच्या सदाशिव पेठमध्ये सगळा झाला बिझनेस. नंतर पुण्याचं हाफ कॅप्चर केलं आणि आता मी बॉम्बेकडे जातोय. या टाइपचा थॉट्स हा इथे येतो. पण तुम्हाला ग्रोथ करायची आणि तुमचं प्रॉडक्ट लाईफ सायकलच एंडला आलंय, तर तुम्हाला नवीन प्रॉडक्ट काढायला लागते. ही नवीन प्रॉडक्ट तुमच्या अ, ते ते व्हर्टिकल आहे. तुमच्या सिनर्जेटिक प्रॉडक्ट असेल किंवा मी क्लिनिंग करतोय, तर मी क्लिनिंगचेच प्रॉडक्ट काढीन किंवा पितांबरीने स्वतःचे प्रॉडक्ट्स काढले त्या टाइपची. तर तुम्ही प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करता. म्हणजे यू कम आउट विथ अ न्यू प्रॉडक्ट, बट यू कम आउट विथ अ न्यू प्रॉडक्ट
इन द एक्झिस्टिंग मार्केट. कारण इथल्या मार्केटची तुम्हाला ओळख आहे. इथले तुम्हाला डीलर पॉइंट्स, दुकानदार हे सगळे माहिती आहेत. सो यू लॉन्च युअर न्यू प्रॉडक्ट इन एक्झिस्टिंग मार्केट आणि मग यू कॅप्चर ग्रोथ. ॲट अ टाइम तुमचं दोन्ही सुद्धा चालू शकतं. आणि मग एखाद्या गोष्टीचा आउटडेटेडच झाली समजा, तर टू यू डायव्हर्सिफाय. पण हे मोठ्या बिझनेसच्या अँगलनी डायव्हर्सिफिकेशन ठीक आहे. म्हणजे टोबॅकोवर जे ट्रेंड आला मग आय-टी-सीने बिस्किट बनवायला सुरुवात केली किंवा विप्रोने बल्ब बनवायला सुरुवात केली. तो इश्यू इथे डायव्हर्सिफिकेशनमध्ये येतो. तर हे अँसॉफ मॅट्रिक्स तुम्ही ह्याच्यात जाऊन अजून स्टडी करू शकता. अ, आता आपण मॉर्फॉलॉजिकल अनालिसिस बघणार आहोत. हे खूप इंटरेस्टिंग आहे, की अशी परिस्थिती येते, की आपण आपण एक प्रॉडक्ट बनवत असतो. पण त्या प्रॉडक्टचे अनेक सेगमेंट्स असू शकतात. प्रत्येक सेगमेंटसाठी मी नवीन प्रॉडक्ट बनवायची का? येस, नो. आणि माझ्या प्रॉडक्टच्या व्हरायटीज मी कशा करायच्या? यासाठी एक टॅब्युलेशन करायचं आणि तुम्ही काय-काय करू शकता याचा तुम्हाला आवाका एकदम लक्षात येतो. म्हणजे आता बघू, की इथे एक आपण डेकोरेटिव्ह लॅम्प बनवलाय. याला एक बेस आहे, एक पिलर बेस आहे. त्याला एक लॅम्प शेड आहे. आत एक बल्ब आहे किंवा कुठलं तरी इल्युमिनेशन आहे. एक स्विच आहे. अशा टाईपचा लॅम्प आहे. म्हणजे त्याचे जर मी एलिमेंट्स ब्रेक केले, तर त्याची ब्रेकडाउन एनालिसिसमध्ये त्याला एक प्रकारची पॉवर लागते. बेस आहे, लॅम्प शेड आहे, इल्युमिनेशन आहे, एक स्विच आहे. आता समजा मी बेस घेतला, तर हा बेस आहे. तो लाकडाचा करता येईल, मेटलचा करता येईल, सिरॅमिकचा करता येईल, ग्लासचा करता येईल, प्लास्टर ऑफ पॅरिसचाही सुद्धा करता येईल एखादा हवा असेल किंवा प्लास्टिकचा बनवता येईल. लॅम्पशेड ही कापडाची होईल, ग्लासची होईल, बांबूची होईल, मेटलची होईल, प्लास्टिकची होईल, क्लेची सुद्धा बनू शकेल, बोकं-बोकं असलेली. प्रत्येक एलिमेंटच्या अनेक अल्टरनेटिव्ह निघू शकतात. इल्युमिनेशन, बल्ब, सी-एल-एफ, कॅन्डल लाईट, एल-ई-डी, स्विच, टॉगल, पुल स्ट्रिंग, क्लॅप, क्लॅप स्विच असतं असं. यातून आता गंमत अशी होते, की मी किती प्रकारचे लॅम्प बनवू शकतो. मी मेटल बेस, ग्लास लॅम्पशेड, बल्ब आणि क्लॅप स्विच असा एक केला. मी एक प्लास्टिक बेस, एक मी क्लॉथची लॅम्प शेड, एक मी सी-एल-एफ लॅम्प आणि टॉगल स्विच असा एक केला. अशा तऱ्हेने तुम्ही या पर्टिक्युलर टेबलमधनं 100, 200, 300 व्हरायटीज करू शकता. यातल्या काही अनप्रॅक्टिकल होतील, पण काही व्हरायटीज तुमच्या अशा लक्षात येतात, की आपल्याला कित्येक सेगमेंट त्यातनं ॲड्रेस करता येतात. तुम्ही एखादा अंब्रेला बनवणार असाल, तर त्याचं क्लॉथ, त्याच्या काड्या, त्याचे हँडल, त्याचे मूठ याच्या कॉम्बिनेशन्स करून तुम्हाला अनेक प्रकारची सेगमेंटल प्रॉडक्ट बनवता येतात. मॉर्फॉलॉजिकल एनालिसिस हे थिंकिंगला मदत करतं आणि यातून एकदम क्विक रिझल्ट्स येतात आणि आपल्याला काय करायला पाहिजे असा जो विचार सेगमेंटच्या दृष्टीने करायला लागतो, तो हे एनालिसिस सोपं करून सांगतं. मार्केट सर्व्हेज आपण करायचं म्हटलं तर छोट्या उद्योजकांना खूप ताबलाक पडतं. हां, कोटीकर बोला. हे मॉर्फॉलॉजिकल तुम्ही जे सांगितलं ना आता हां. त्याच्यामध्ये त्याचं म्हणजे याचा उपयोग नक्की काय होतो म्हणजे नाही हे आता परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन करून बघायची का वेगवेगळी. हां, म्हणजे आता तुमच्याकडे समजा तुम्हाला एक अ, तुमच्याकडे तुम्ही लॅम्प्स बनवताय आणि तुमच्याकडे एक फार डिलक्स लॅम्प एका कंपनीने स्वतःच्या लोकांना गिफ्ट 400 लोकांना गिफ्ट करण्यासाठी एक ऑर्नामेंटल लॅम्प करून द्या म्हटलंय. तर मग हम्म. तुम्हाला कॉम्बिनेशन बघता येतं, की मला काय करता येईल. तुमच्याकडे असं लक्षात आलं, की एक सेगमेंट असा आहे, की जे एकदम चीप लॅम्प त्यांना लॅम्पशेड हवी आहे. तुमच्याकडे काही लोक असे आले, की ज्यांना एथेनिक लॅम्पशेड हवी आहे. तर त्या पर्टिक्युलर ह्याच्यासाठी मला काय कॉम्बिनेशन्स करता येतील, यातनं याचं टूलिंग कशाला करायला लागेल, याचं टूलिंग कशाला करायला नाही लागेल. मी काय करू शकतो, यातलं क्विक काय करता येईल, यातलं डिलेड काय करता येईल, क्वांटिटी जास्ती असेल तर कुठलं कॉम्बिनेशन मी करू शकेन. या सगळ्याचा विचार इथे तुम्हाला करता येतो. कारण हे तुमच्या डोळ्यापुढे राहतात कॉम्बिनेशन्स. म्हणजे याच्यात साधारणपणे असं केलं ना सर की हां, समजा पॉवर बेस लॅम्पशेड हां. इल्युमिनेशन आणि स्विच हे 5 त्यातले मेन कॉम्पोनंट त्यांनी व्हर्टिकली फक्त करेक्ट, ड्रिल डाऊन करेक्ट, केलेत ना. करेक्ट. आता तुम्हाला एक उदाहरण देऊ का? की मी हम्म. गेलो आहे इकडे मल्टी स्पाइसमध्ये हा. आणि
त्यांचं प्रत्येक तुमची जी तुम्हाला जी व्हेजिटेबल देतात हा. त्याचे इन्ग्रेडियंट्स काय असतात, काहीतरी एक त्यात ती जी भाजी बनते व्हेजिटेबल काय तुम्ही म्हणाल मटार पनीर किंवा काय जे तुमचं तवा भाजी असते, तर त्याचे इन्ग्रेडियंट्स असतात एक काहीतरी आतला मटेरियल असतं जे जे असतं की बाबा एखादी व्हेजिटेबल, एखादी मेथी, एखादं फ्लॉवर असे किंवा चिकन असे इन्ग्रेडियंट्स आहेत. त्याला एक ग्रेव्ही असते, त्याला एक प्रकारचा मसाला असतो, त्याची कुकिंग मेथड वेगळी असते. आणि कुकिंग मेथडमध्ये ते बॉईल करतात, रोस्ट करतात, काहीच करत नाहीत सॅलडमध्ये किंवा अशा तऱ्हेने. तर असं तुम्ही त्या ह्याचं कॉम्बिनेशन केलं त्या डिशचं, तर तुम्हाला अनेक प्रकारच्या डिशेस त्यातून निघतात आणि हॉटेलवाले हेच करत असतात. तुम्हाला ते त्याच ग्रेव्हीमध्ये पनीर टाकून कॉम्बिनेशन देतात. मग तुमच्या शेजाऱ्याने तीच ग्रेव्ही तो बोनलेस चिकनसाठी खात असतो. तुमच्या लक्षातही येत नाही ते. तर तुम्ही आपल्याला सोपं आहे तर करायला एखाद्या हॉटेलच्या मेनूप्रमाणे करून बघा. तुम्ही रोस्ट करा म्हणजे बेक केलेलं पिठलं बोनलेस अशी एक डिश यातनं निघाली, तर मला वाईट नाही वाटणार, की बोनलेस पिठलं. फॅन्टास्टिक. यू कॅन कम आउट विथ सच अ कॉम्बिनेशन. तर ही कॉम्बिनेशन्स आपल्याला या टेबलमुळे व्हिज्युअलाइज करता येतात, जी हो. अदरवाईज आपल्याला थिंकिंग प्रोसेसला खूप अवघड पडली असती. ओके. छान आहे. मस्त आहे. मार्केट सर्व्हे जर करतो ना आपण छोट्या उद्योजकांना, त्यांना सांगितलं की तुम्ही हो तुमच्या प्रॉडक्टचा मार्केट रिसर्च करा. तुमचं काय मार्केट शेअर आहे, हे आहे का ते आहे. मार्केट रिसर्च इज नॉट अ जोक. मार्केट रिसर्च करणं खूप अवघड असतं आणि त्याच्यासाठी तुम्ही ज्या फी देता, त्या कन्सल्टंटला नेमता, त्यातनं अल्टिमेटली तुमच्या काही ताब्या हातात पडतं की नाही मला माहिती नाही. पण इथे एक अशी छान मेथड आम्ही फिलिप्समध्ये असताना वापरायचो आणि आमच्या व्हेंडर्सने आम्ही दिली होती, की एक क्वेश्चनर आहे असं. Why, how, when, where, by whom are our and our competition products sold, bought and used? इथे काय आहे, की इथे एक बेंचमार्किंग नावाचं टूल वापरलंय, की तुम्ही तुमच्या कॉम्पिटिशन बरोबर कंपेअर करा. आता तुम्ही कुठला कॉम्पिटिटर घेताय, एक प्राइस तुम्हाला मार खातोय तो घेताय, का तुम्ही चांगले फीचरवाला कॉम्पिटिटर घेताय, ते तुमच्यावर अवलंबून आहे. पण यातनं जे क्वेश्चन जनरेट होतात ते व्हाय आर आवर प्रॉडक्ट सोल्ड? माझ्या का प्रॉडक्ट विकल्या का जात आहेत? ओके, मे बी देअर क्वालिटी इज गुड, प्राइस इज गुड असं कारण निघेल. आणि त्याच वेळी तुम्ही विचारा का व्हाय आर कॉम्पिटिशन प्रॉडक्ट सोल्ड? हेही तुम्हाला माहिती पाहिजे, थोडा अभ्यास पाहिजे. तर आपल्याला आपल्याला एज आपल्या एका कॉम्पिटिशनचं यातनं कळतं आणि यातनं अनेक क्वेश्चन जनरेट होतात. एक 35 ते 40 क्वेश्चन्स. व्हेन आर आवर प्रॉडक्ट सोल्ड? व्हेन आर आवर कॉम्पिटिशन प्रॉडक्ट सोल्ड? म्हणजे आपणाचं फक्त सीझनल सेल आहे का? असं काय आहे? व्हेअर आर दे सोल्ड? असे जे या हे प्रश्न आपल्यापुढे ठाकले, की कदाचित आपल्याला त्याची उत्तर शोधायला लागतात. अरे, मी असा विचार केलाच नाही. मग आपण त्याच्यात ते शोधायला लागतो. आणि माझ्या एका मित्राच्या मुलाने त्याचा टेनिसमध्ये परफॉर्मन्स होत नव्हता. तर त्याचा जो कॉम्पिटिटर होता, म्हणजे त्याला कायम जिंकणारा शेजारच्या कॉलेजातला मुलगा होता. त्याच्या हॅबिट्स ट्रेस केल्या आणि त्यांनी काही-काही त्यातनं शिकला आणि मग ही गॉट इट व्हेरी वेल डन. आम्ही फिलिप्सला असताना मद्रासमध्ये एक सेल व्हायचा. तर व्हेन आर आवर प्रॉडक्ट्स अँड कॉम्पिटिशन प्रॉडक्ट सोल्ड? त्याच्यातनं आम्हाला ते कळलं होतं, की मद्रासमध्ये 31 डिसेंबर, 30 डिसेंबरला मोठा सेल होतो एका विशिष्ट एरियामध्ये. तिथे आम्ही प्रेझेंटच नव्हतो. मग आम्ही त्याचे प्रेझेन्स दिल्यावर आम्हाला त्याचा मोठा फायदा होता सदर्न रिजनला. तर असे छोट्या-छोट्या क्वेश्चनने आपण आपल्या पुरताच एक सर्व्हे करायला आणि या प्रश्नांची उत्तर तुम्ही जेव्हा शोधता ना, तेव्हा तुम्हाला आणखीन काही-काही गोष्टी शोधाव्यात असं वाटायला लागतं. तर मग एक थिंकिंग टूल आहे. हे टूल मी खूप वापरलं आणि हे आपल्याला वाटतं, की हे सोपं आहे हो. त्या मास्लोची हायरार्की ऑफ नीड्स मला माहिती आहे. मला माहिती आहे ते. पण ते तसं नसतं. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करीन, की
मास्लोची हायरार्की ऑफ नीड्सची इतकी बेसिक आहे की तुम्हाला कुठलीही सायकॉलॉजी, आजकाल सायकॉलॉजी आपल्याला शिकवणारे खूप असतात. NLP आलं, तुमचे अल्बर्ट एलिसचा आला, हा आला, ट्रान्झॅक्शन अनालिसिस आलं. ते सगळं मास्लोच्या हायरार्की ऑफ नीड्सवर बेस्ड आहे. तुम्हाला जेव्हा लोक हँडल करायचे, तुमचे सबऑर्डिनेट असतील, तुमचे वेंडर्स असतील, तुमचे कस्टमर असतील, तेव्हा ह्या नीडकडे तुम्ही बेसिकली जायची हॅबिट ठेवा. रोटी, कपडा, मकान हे फिजिओलॉजिकल नीड्स संपल्या माणसाच्या, की त्याला सिक्युरिटी हवी असते. त्याला एक निवांतपणा हवा असतो. गॅरंटी हवी असते, की माझा जॉब राहील. माझा हा व्हेंडर म्हणून मी इथे राहणार आहे. मला हे मी कन्व्हिन्स्ड आहे. सेफ्टी नीड असते ती. एक सिक्युरिटी नीड असते. एक लाँग टर्म अटॅचमेंट असते. त्यानंतर माणूस मागतो तो लव्ह आणि बिलॉंगिंग. टीमवर्कमध्ये तो काम करायला बघत असतो, की त्याला ॲक्सेप्ट व्हायला लागते इतरांनी. एखाद्याला तुम्ही जर वाळीत टाकलत, तर त्याचं दुःख या रोटी, कपडा, मकानपेक्षा काही वेळा जास्ती असतं. तर नेक्स्ट नीड इज लव्ह अँड बिलॉंगिंग. आणि लव्ह अँड बिलॉंगिंग नीड आपल्याला आयडेंटिफाय करता येते. खूप वेळा गोष्टी पैशाने नाही होत. म्हणजे एखाद्याला पण इन्क्रिमेंट दिलं नाही तरी चालेल, पण त्याला एखाद्या टीममध्ये तुम्ही टाकलात, तर ही विल बी मोर हॅपी. ते आपल्याला आयडेंटिफाय व्हायला लागतं, की त्या माणसाची नीड काय आहे. एस्टीम नीड म्हणजे त्याला एक रेकॉग्निशन लागतं, रिस्पेक्ट लागतो, की इतकं अचीव्ह केल्यानंतर त्याला जर तुम्ही एक रिस्पेक्ट दिला नाही, तर ते होत नाही. माझं थोडंसं तसं या स्टेजला आलोय मी, की मी BYST मध्ये आलो, की लोकं मला खूप रिस्पेक्ट देतात. आता ते केवळ ते मला आवडतंय म्हणून तिथे येतोय का, असं मी बाजूला ठेवतो माझा विचार आणि मी माझं कॉन्ट्रिब्युशन काय आहे ते बघतो. पण एस्टीम नीड ही असते लोकांची, याची आपल्याला जाणीव पाहिजे. आपल्या क्लबच्या मीटिंगमध्ये 2-4 बुजुर्ग आलेत आणि ते आले आणि गेले. पण तुम्ही नुसत्या त्यांच्या मिनिट्समध्ये तुम्ही नुसती मेन्शन केलीत, की आज आपल्याकडे हे तिघं-चौघं आलेत हं. तर त्यांनाही अतिशय छान वाटतं. नीड काय त्यांची तर एस्टीम नीड. आणि त्या सगळ्याच्या अतीत आपण वर जातो त्या सेल्फ ॲक्च्युएशन. म्हणजे माणूस त्याच्याही पलीकडे जातो, मटेरियलिस्टिक आणि ह्याच्या अगदीच रतन टाटाच्या लेव्हलला नाही, पण आपल्या लाईफमध्ये आपण या सेल्फ ॲक्च्युएशनमध्ये कृतार्थ अशा तऱ्हेचे जीवन जगू शकतो. ह्याचा तुम्ही सतत तुमच्या सबऑर्डिनेटशी डील करताना काय-काय करता येईल त्याला, म्हणजे कित्येक वेळा आम्ही इन्क्रिमेंट न देता लोकांना त्याला ग्रुप लीडर करा, म्हणजे त्याला रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे, असं करून प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले होते. आता आपण लास्ट टूल बघणार. आपल्याकडे 10 मिनिटं आहेत का? आहेत? हे माझं आवडतं टूल आहे. हे टूल तुम्ही आत्ता पाहिल्यानंतर माझ्याकडनं म्हणाल, की "हे काय गोखले, काय तुम्ही चाइल्डिश सांगताय मला." पण ते तसं नाहीये. थोडा याच्यावर विचार करा आणि हे आपल्याला थिंकिंग कसं प्रवृत्त करतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिलं काय आहे, की स्टेट द इश्यू. आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत. त्यामुळे आत्ता इथे जे लिहिलेत मी गोष्टी त्या नुसत्या आत्ता बघा. आपल्या एक्झाम्पलमध्ये त्या क्लिअर होतील. स्टेट द इश्यू म्हणजे काय इश्यू इश्यू आहे आपला, की मला 3 व्हेंडरपैकी चांगला व्हेंडर घ्यायचा आहे. मला 3 वॉशिंग मशीनच्या ब्रँड्सपैकी चांगलं घ्यायचं आहे. लिस्ट डाउन 3 to 5 फॅक्टर्स ऑफ दॅट इश्यू. म्हणजे वॉशिंग मशीन मला घ्यायचं असेल, तर त्याची किंमत, त्याचं परफॉर्मन्स, त्याची कन्झम्पशन ऑफ इलेक्ट्रिसिटी, त्याची सर्व्हिसॅबिलिटी हे मी बघीन. ते इश्यूज असतात. असे प्रत्येक आपल्या इश्यूला फॅक्टर्स असतात. ते आपल्याला लिस्ट करता यायला पाहिजे. आता हे जे फॅक्टर्स असतात, त्याला आपण इम्पोर्टन्स अटॅच करायला पाहिजे. कारण आपला डिसिजन आहे ना, तो इम्पोर्टन्स अटॅच न करता घेतला जातो. आणि इम्पोर्टन्स अटॅच कसा करायचा हे आपण पुढल्या एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत. पण त्याला जे मार्क द्यायचे ते 9, 5, 2 असे द्यायचे. मोस्ट इम्पोर्टंट इज 9, मिडल इम्पोर्टन्स इज 5 आणि लीस्ट इम्पोर्टंट इज 2. असंही होऊ शकतं, की देअर आर 2 इक्वली इम्पोर्टंट थिंग पण 9-9 असतील, असू शकतील. 2 मध्यम असतील, की 9-5-5-2 असं असू शकेल. तुम्हाला असंही असू शकेल, की इम्पोर्टंट काही नाही, सगळेच सारखे आहेत, पण मिडल इम्पोर्टंट 5-5-2 असंही असू शकेल. अच्छा. आपण ओके. बघूया. पण 9-5-2 आलं कुठून हो गोखले? तर QFD म्हणून म्हणून एक टूल आहे. त्यांनी काय केलं होतं, स्टॅटिस्टिकली असं फाइंड आउट केलं होतं, की जे आपण न्यूमेरिकल घेऊन जे कंपॅरिझन करतो,
त्यावेळेला असे जर डिफरन्शिएटर दिले नाहीत तर त्याचा काउंट सगळा एक जवळपासच येतो आणि मग काहीच आपल्याला मग इम्पॉर्टंट असताना ते तुम्ही त्याला 9 देताय म्हणजे तुमच्या डोक्यात असतं की अरे खरंच इम्पॉर्टंट आहे. आणि मग त्यातला प्रत्येक फॅक्टर आपण इव्हॅल्युएट करतो तो 1 to 5 स्केलला. इथे आपला घोटाळा होतो की 952 काय आहे आणि 1 to 5 स्केल काय आहे ते आपण बघणार आहोत. आणि मग आपल्याला हायएस्ट स्कोर बघता येतो डिसिजन घेताना. आता इथे एक मुलाची केस मी घेतली आहे की तो तो आता BSc झालाय, शिकलाय चांगला, मध्ये-मध्ये त्याला सॉफ्टवेअर येतंय, जॉइंट कोर्स झालेत. तर तो आता जॉब बघतोय. त्या जॉबच्या 3 ऑफर आल्यात त्याला. हां. एक जॉब आलाय सॉफ्टवेअर कंपनीमध्ये, सॅलरी इज व्हेरी गुड सॉफ्टवेअर असल्यामुळे. जॉब त्याला स्वतःला सॉफ्टवेअर एवढं आवडत नाही. तो करू शकतो पण नॉट एन्जॉयबल आणि टाईम मॉडरेट गेला जातो. जॉब 2 जो आलाय, तो एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये फोरमनचा जॉब आलाय. सॅलरी मॉडरेट आहे, म्हणजे सॉफ्टवेअर एवढी नाहीये आणि शिफ्ट वर्किंग आहे मात्र तिथे. हा एक पॉइंट आहे आणि टाईम मॉडरेट आहे, म्हणजे ते काय कंपनीची डिसिप्लिन अशी काही नाही. तिसरा जॉब आहे, तो 2 मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये आहे. माझ्या म्हणजे त्याच्या वडिलांच्या मित्राची फॅक्टरी आहे. छोटी फॅक्टरी आहे. 15-20च लोक आहेत. मेटलचे काही पार्ट्स बनवतो. तिथे त्या मित्राच्या वडिलांच्या मित्राच्या कडे सेकंड असिस्टंट म्हणून त्याला एक माणूस हवा आहे. मल्टिपल काम करणारा. सॅलरी जराशी लो असेल कारण इंडस्ट्री छोटी आहे. मल्टीटास्किंग आहे. म्हणजे तुला काही अमुकच जॉब कर असं सांगणार नाही. तुला ग्रेड देईल सुपरवायझर म्हणून, पण बरंच काय-काय करायला लागेल. आणि टाईम लिमिट नसेल कारण थोडं फार काय होईल, की हे काम अर्जंट आहे मला थांबायला लागेल किंवा कधीतरी सुट्टीच्या दिवशी यायला लागेल. असे 3 जॉब आलेत आपल्याकडे. तर आता हा मुलगा कसा ठरवणार, की मी काय करू? आता काय त्याच्या दृष्टीने काय-काय त्याचे फॅक्टर्स आहेत ते बघा. सॅलरी हा एक फॅक्टर आहे. जॉब सॅटिस्फॅक्शन हा फॅक्टर आहे. आता जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे त्याला त्याच्या दृष्टीने आहे बरं का, ती जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे त्याचं एज कमी आहे. त्याला सेल्फ डेव्हलपमेंट झाली पाहिजे, असं त्याला जॉब सॅटिस्फॅक्शन आहे. म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्शन असं नाही आहे, की मला खूप सॅलरी मिळते, वाह! आय एम हॅपी. तसं नाही आहे. ही इज अवेअर त्याला सेल्फ डेव्हलपमेंट, त्याच्या डायमेन्शन्स वाढल्या पाहिजेत आणि ग्रोथ झाली पाहिजे हे नक्कीच आहे. आणि टाईम किती स्पेंड होतो असा हा त्याला महत्त्वाचा वाटतोय कारण तो स्पोर्ट्स बिट्समध्ये आहे. आता बघूया आपण. तर त्याने इव्हॅल्युएट करताना स्वतःच्या अँगलनी त्याला 9 पॉइंट्स हे जॉब सॅटिस्फॅक्शनसाठी द्यावेसे वाटले. कारण सेल्फ डेव्हलपमेंट झाली पाहिजे. आत्ता माझं वय कमी आहे. मी शिकायला माझी तयारी आहे आणि मी खूप शिकलो तर मला एक्सपिरियन्सचा फायदा होईल. सॅलरी आणि ग्रोथ या दोन्ही गोष्टीला त्यांनी 5-5 दिलेत आणि टाईम तो म्हणतो, की आत्ता चालेल मला. म्हणजे टाईमला एवढं त्याला काही महत्त्वाचं नाहीये. अच्छा. आता आपण असं आहे. टॅब्युलेट केले, तर आता इथे गंमत आहे. टेबलकडे जरा कॉम्प्लेक्स आहे, पण हे तुम्हाला मी याचा प्रेझेंटेशन पाठवेल तेव्हा निवांत बघा. हे इम्पोर्टन्स जे आपण अटॅच केले होते ना, जॉब सॅटिस्फॅक्शन 9, सॅलरी 5-5 आणि टाईम 2. टाईम लो लो दिलं होतं. आता त्याचा जॉब पहिला आहे तो आपण इव्हॅल्युएट करायचा 1 to 5 स्केलला. हे इम्पोर्टन्स अटॅच केलेलं बाजूला ठेवा. ह्याच्यातनं बाहेर या. ते वेगळं आहे. ते झालं एकदा. आता पहिले, दुसरे आणि तिसरे जॉब आपण इव्हॅल्युएट करूया. सॅलरी सॉफ्टवेअरच्या कंपनीमध्ये सगळ्यात जास्ती आहे. त्यावेळेला 1 to 5 स्केलला 5 इथे दिले. 5, 4, 3. जॉब सॅटिस्फॅक्शन त्याला स्वतःला वाटतं, की माझ्या वडिलांच्या मित्राच्या हं. फॅक्टरीत मला खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहे, खूप शिकायला मिळतंय, खूप काय-काय करायला मिळतंय, प्रश्न पडलेले सॉल्व्ह करायला मिळतात. हं. टास्क दिली जातात मला. त्यामुळे त्यांना त्यांनी तिथे 5 दिले. 5 पैकी 5. 3-3 जनरली सॅलरी आणि ग्रोथ आणि टाईम इथे 1 दिलाय, कारण टाईम खूप स्पेंड करायला लागेल. म्हणून तिथे 1 दिलाय. मोर टाईम, लेस मार्क्स. ते आता सेकंड जॉब जो आहे त्याचा फॅक्टरीमध्ये सुपरवायझर, तिथे शिफ्ट वर्किंग आहे. त्यामुळे त्याला इथे आवडत नाहीये. तिथे ग्रोथ नाहीये एवढी. तर जॉब तो नाही आवडलेला. म्हणजे त्याला
असं कुणाच्या हाताखाली काम करून सुपरवायझर नाही राहायचं. सॅलरी ठीक आहे. आणि मग तिसरा जॉब जो आहे तो सॅलरी कमी आहे, पण हे जास्ती आहे, जॉब सॅटिस्फॅक्शन. ग्रोथ ही एवढी नाही आहे, कारण त्यांचं ऑर्गनायझेशन सुद्धा अजून नीट झालेलं नाही आहे. आता आपल्याला करायचं काय, की हा आणि हा त्याचं मल्टिप्लिकेशन इथे लिहायचं. 5 त्रिक 15, प प 5 5 25 इथे लिहिले. म्हणजे जॉब वनचं इथे इम्पॉर्टन्सने गुणायचं आहे याला. हे गुणाकार झाले की जॉब वनची टोटल 68 येते, जॉब टूची टोटल 57 येते आणि जॉब थ्रीची 77 येते. आणि मग तो डिसाईड करतो की आय विल गो फॉर जॉब 3. आणि आता इथे त्याचा डिसिजन जो झालाय, तो तुम्ही म्हणाल की हे काय नुसतं त्याने स्वतः चर्चा केली असती तरी आलं असतं. पण इथे त्याचं इव्हॅल्युएशन हे ऑब्जेक्टिव्हली झालं. इथे त्याला थिंकिंगला फोर्स करता तुम्ही, की इम्पॉर्टन्स काय आहे? की समजा आई वडील आणि नाही वडील, म्हणजे आई वडील आणि मुलगी वॉशिंग मशीन घ्यायला गेले दुकानात. प्रत्येकाचा इम्पॉर्टन्सचा पॉईंट वेगळा आहे. वडील म्हणतील अरे कंझम्पशन किती होतंय, ह्याची हे काय आहे, सर्व्हिसॅबिलिटी आहे ना बघा. आई म्हणेल की शेजाऱ्याकडचा ब्रँड आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे. मुलगी म्हणेल की अहो, प्राईस काय तिला काही देणं घेणं नाही, तिला नंबर ऑफ स्टार्स काही माल. म्हणजे प्रत्येकाचा इम्पॉर्टन्स वेगळा असतो. तर त्या माणसाने त्या वेळेला जो इम्पॉर्टन्स, मी 3 शेअर मार्केटचे माझ्याकडे अल्टरनेटिव्ह आले, हे शेअर घ्यावे का हे शेअर घ्यावे, त्यावेळेला मी इव्हॅल्युएशन केलं. याचा फायदा खूप होतो. आणि आपण म्हणतो ना की कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. कॅल्क्युलेटेड म्हणजे काय, इथे लिटरली कॅल्क्युलेट करता तुम्ही. आता तुम्ही कधीतरी या प्रोसेसमध्ये जाऊन बघा आणि त्यावेळेला तुम्हाला विचार करायला जी एक चर्निंग होतं, तर ह्याच्यापेक्षा हे काय हे काय वाईट आहे. त्यावेळेला तुम्ही खरे त्या डिसिजनकडे जाता. आणि दुसरं, समजा 2 वर्षांनी तुम्ही मागे गेला तर म्हणाल की काय त्या 2 वर्षांनी तुमच्या लक्षात हा डिसिजन चुकला होता. पण त्यावेळेला तुम्ही अनालाइज करून बघता मागे जाऊन की काय चुकलं होतं माझं. तर ओ तेव्हा एक्सटर्नल सर्कमस्टन्सेस वेगळ्या होत्या. मी याला इम्पॉर्टन्स दिला होता, तो खरा नव्हता तेव्हा. तर माझ्या ते लक्षात आलं नाही, पण माझा डिसिजन त्यावेळेला चुकीचा नव्हता. मग आपण काय म्हणतो, डिसिजन माझा चुकला. असं नसतं. त्यावेळची परिस्थितीच वेगळी होती. त्यामुळे तुमची चूक नसते. मग तुम्हाला हे फोर्सफुली ऑब्जेक्टिव्हली डिसिजन घेण्याचं टूल वापरता येतं. माझ्या एका मित्राच्या मुलाने, परत म्हणजे खरी स्टोरी सांगतोय, की 3 मुली सांगून आल्या आणि मग प्रत्येकीचे अनालिसिस करून त्यांनी बायको निवडली होती. असंही करता येतं. माझं प्रेझेंटेशन इथे संपतंय. एक मला आवडणारं वाक्य इथे देतोय. बी युअर ओन कॉम्पिटिटर. ए करंट प्रॉडक्ट, हे हलवता येईल? काय झालं? हे पिक्चर हलवता येईल का? पिक्चर? हे आपण 4 लोकांचं जे आहे ते टेक्स्ट दिसत नाहीये. हो, दिसतंय. बी ते युअर ओन दिसतं ना. कॉम्पिटिटर. ए करंट प्रॉडक्ट कॅन नेव्हर रिमेन परमनंटली सॅटिस्फॅक्टरी. मेक इट बेटर, मेक इट स्मॉलर और बिगर, मेक इट सिंपल, चीपर और मोर अप टू डेट. इफ यू डोंट डू इट, युअर कॉम्पिटिटर विल डू. वा. आता मी टूल्सची तुम्हाला सांगितली ना, की तुम्हाला असं वाटतं याची शक्यता आहे की हे खूप जुनाट टूल्स आहेत. तर तसं नाही आहे ती. एआयच्या मेथडमध्ये सुद्धा ती टूल्स वापरता येतात. आणि काही काही वेळेला जुने उपदेश हे छान कसे असतात, तर केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार, ग्रंथपत्र ग्रंथपत्र अवलोकने, येतसे मनुजा चातुर्य फार. हा जो श्लोक आहे तो मला अतिशय आवडतो. आजही तो व्हॅलिड आहे. 150 वर्षापूर्वी कोणीतरी लिहिला होता. देशाटन म्हणजे प्रवास, पंडित मैत्री म्हणजे गोटीकर सरांची माझी मैत्री, सभेत संचार आणि रिअली उपयोग, आणि रीडिंग चातुर्य. मग तुम्हाला चतुर व्हायचं असेल, म्हणजे जुनी टूल्स तशी जुनी नसतात, त्याला फक्त आपण कॉन्शियसली बघायला लागतं. ओके. वा थँक्यू सो वा वा मच. वा.
सुरेख. I can be a brainstorming partner to all members of this group for their business through my knowledge of design thinking, target setting and problem solving. I can always be with you. तुम्ही केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकता. हे प्रेझेंटेशन मी गोटीकरांना पाठवीन. यूज इट ओनली फॉर युअर सेल्फ आणि तुमचा फीडबॅक मला द्या. इट वॉज अ प्लेजर मीटिंग यू ऑल. ते तर आहेच ना. तुम्हाला जे आपण मेंटरिंग धरलंय निवडक उद्यमीचं, येस. थोडासा लांबचा रस्ता आहे मला माहिती आहे बरं असू का. दे. हा, हं. हे काय इतर ठिकाणसारखी चमचम असणारे ग्रुप नाही आहे. नको आहे हा आपल्याला लांबचा रस्ता त्याला. आहे. हो. पण त्या लांबच्या रस्त्यात साथ देणारे पार्टनर्स मिळतात. डॉक्टर राजूरकर इज वन ऑफ देम. आय सी. हो. आमचे डॉक्टर येस. तेलंग आहेत किंवा होय. सागर आहे. हो. हे लोक म्हणजे माझ्यासाठी तुम्हाला मी म्हटलं निवडक उद्यमीचा क्रायटेरिया काय आहे, की इथनं तसं चमचम स्वरूपात काही न मिळत असताना किती लोक बरोबर आहेत हेच आपले हो. खरे. अगदी खरं आहे. आणि हे इतरांना सपोर्ट करतील. सगळं मलाच मिळालं पाहिजे असं नाहीये ना हो. हां. अगदी खरं आहे. मला एखादी गोष्ट केली आणि मला माझ्या आयुष्यात लागू नाही पडली, पण हो. ती माझ्याकडे त्याचा अनुभव मोठा जमा झाला आहे. हे माझं मोठं माझ्याकडे स्टॉक आहे हा. अगदी खरं आहे. ते तर त्यामुळे इंटेंजिबल तुम्ही बेनिफिट खूप असतात. हो. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय जुनं म्हणताय ना, त्या जुन्याला मी हां. थोडंसं टर्न करेन शब्दाला द्या. मी मराठीत हं. म्हणायचं तर सिद्ध म्हणेन त्याला. सिद्ध प्रकारचं ज्ञान आहे. हां. आणि हां, तो इंग्लिशमध्ये चांगला म्हणायचं तर शब्द आहे. प्रोफाउंड म्हणेन मी त्याला. प्रोफाउंड आहे ते. हो, प्रोफाउंड आहे. इट इज बरोबर आहे. नॉट ओल्ड. त्याचं अगदी होय. साधं हां. उदाहरण द्यायचं झालं ना, हां. तर हे स्मार्ट सिटीचं जे चाललंय की ना सगळं जे प्रोजेक्ट्स, हो. तर हो. माझ्याकडे इसवी सन 100 मधलं कौटिल्याचं सगळं जे आहे आराखडा तो सगळा आहे. हां. तो एक्झॅक्ट आहे. स्मार्ट सिटी प्रोजेक्टमध्ये काहीही फरक नाही त्याच्यापेक्षा. कमाल आहे. आता आम्ही उद्या डॉक्टर सरांच्या बरोबर मी परभणीला आलोय. होय. आणि आम्ही 2 त्या बारव आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहेत बारव म्हणजे माहिती आहे तुम्हाला. बरं म्हणजे वीर. हां. स्टेपवेल. हां. त्या स्टेपवेल. स्टेपवेलला आम्ही व्हिजिट करायला चाललोय. तर तेच एक 1200 वर्ष जुनी आणि एक 15 वर्ष जुनी. हो. 1500 वर्ष. हो. अजूनही त्याला पाणी आहे आणि त्याचं बांधकाम शास्त्र शुद्ध. माझ्याकडे पुस्तक एक दुसरं वेगळं. अरे वा. तर इट इज प्रोफाउंड नॉलेज. तर येस. कोणी म्हणाले की काय संबंध असं नसतंच ना. कसला संबंध आहे हां. पाण्याचा ना. हो. पाणी साठवायचं म्हणून तरी निर्माण झाले सगळे. एनिवे, अगदी तर खरं आहे. टू कंटिन्यू विथ दॅट, सर तुम्ही हे करता का, स्टॉप करता का शेअरिंग तुमचं? हो. हो. हां, सो वी कॅन टॉक. तर मी प्रोफॉर्म असं म्हणेन त्याला इंग्लिशमध्ये. हो. आणि हो. मराठीमध्ये म्हणायचं तर सिद्ध म्हणेन. हे सिद्ध नॉलेज आहे. सिद्ध सिद्ध आहे. सिद्ध बरोबर आहे. झालेलं ज्ञान हा आहे. शब्द आहे. हा. हो. येस. तर खूप छान वाटलं. आणि मी ओके. तुम्हाला सांगेनच माझ्याकडे पण काही काही आहेत मेट्रिक्स बरेचसे. तर येस. मला ते बरेच वेळ कळत नव्हते कसे वापरायचे. तर मी तुमच्याकडे ओके. येऊन हे अजून समजून घेईन जरा. हो. नाही. मला अजून काही एक हरकत नाही. पॉईंट कळलेलं नाहीये हो. ते. नाही, इम्पॉर्टन्स अवश्य अवश्य. 5 का दिला आणि ते गुणाकार का करायचं हे मला जरा मी येऊन तुमच्याकडे येऊन समजून घेईन मी ते. मी एकदा तुला प्रेझेंटेशन पाठवतो. ते हो एकदा चालेल. परत स्वतःहून बघ. त्याने ते चांगलं चालेल केलं. ना. चालेल चालेल. सो नाईस. आणि खूप छान वाटलं मस्त. गुड. आणि अजून सगळे जे जे लोक प्रेझेंट आहेत त्यांना अजून एक गोष्ट सांगतो आवडीची चांगली गोष्ट. सागर तुला पण सांगतो गोष्ट. आज डॉक्टरांच्याकडे गेलो होतो हां. राजूरकरांकडे. बर. आणि तोपर्यंत माझं जे आहे ना सगळं व्हिडिओज मी युट्यूबवरून करतो. तर त्याच्यात त्यांच्या सुनेनी त्यांची जी सून आहे म्हणजे धाकटी सून नाही का सर तुमची. तर येस. धाकट्या सुनेनी अतिशय मोलाची भर घातली माझ्या अरे वा. ज्ञानामध्ये. सिरियस बरं का. अरे वा. खूप लोक सांगतात डेकोरेटिव्ह करा हे करा. पण तिने सांगितलं माझे जे व्हिडिओज असतात ना माझे माझे सागरला माहिती आहे माझे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात. हो. त्यात मीच असतो आणि मीच बोलत असतो. हो. ओके. तर हे काही लोकांना बोर नक्की होत असणार सर. 100%. हो. हो. हा. तर मला खूप लोक माझी माझी मुलगी मला सांगायची बाबा ते इंटरेस्टिंग कर हे कर. मला तेवढं पटत नव्हतं बरं का. हम्म. सिरियसली मला नुसतं ते इंटरेस्टिंग करण्यात इंटरेस्ट नव्हता. म्हणजे हम्म. करमणूक भाग त्याच्यात मला ठेवायचा नव्हता. हम्म. ओके. म्हणजे अगदी साधं उदाहरण सांगायचं तर एक्झिबिशन्समध्ये आकर्षक काउंटरला आकर्षक मुली ठेवणे हे ह्याच्या विरुद्ध आहे मी हां. थोडक्यात. हां. हां. अर्थपूर्ण असेल तर जरूर. तर त्यांच्या सुनेनी मला एक खूप सुंदर सांगितलं. त्यांनी सरांचे पण व्हिडिओ असे असतात. तर त्याला 200 300 400 जसे माझ्या याला व्ह्यू आहेत तसे त्यांच्या याला असायचे. हम्म. तर तिने फरक असा केला की ते एआयच्या मदतीने प्रत्यक्ष तिने त्या फॉर एक्झाम्पल गोठा स्वच्छ ठेवा म्हटलं ना की तिने हम्म. अतिशय सुरेख इमेजेस कष्टपूर्वक व्हिडिओज तयार करून घेतलेत एआय कडनं. ओ. आणि ते केल्याने एंगेजमेंट वाढले. माझ्या दृष्टीने एंगेजमेंट वाढण्याचा मतलब काय आहे की जास्ती अर्थपूर्ण लोकांकडे ते ज्ञान पोहोचलं. हम्म. हा. देर आर 3 टाईप्स ऑफ पीपल ना. VAK आपल्या माहिती आहे. काही व्हिज्युअल असतात काही ऑडिटरी असतात. तर हम्म. आमचं ज्ञान जे होतं आतापर्यंत फक्त ऑडिटर लोकांपर्यंत पोहोचत होतं. हो. तर ते इकडे पोचायला लागलं. ही गोष्ट महत्वाची. आणि एक मी तिला गळ घातली ऍक्च्युली आज.
की आपली पुढची मीटिंग 27 तारखेला आहे, 28 तारखेला आहे. तर हम्म. 28 तारखेला मी तिला रिक्वेस्ट केली आहे, तर ती सांगतील मला काय तिचं होतंय. तर मी तिला म्हटलं की हे जे तू केलंयस, तर हा प्रवास जर तुला आम्हाला सांगता आला निवडक हा, उद्यमाला झूम मीटिंगमध्ये, गुड. इट कॅन बी ग्रेट थिंग. येस, येस, तर येस. तसं आपलं पुढचं सत्र आहे. व्हेरी नाईस. आणि अजून छान. एक गोष्ट म्हणजे निवडक उद्यमीची जी लिस्ट आहे सगळी मेंबरची, ती हम्म. मेंबरची लिस्ट हर्षदा Yes. मॅडमनी तयार केली, मी ग्रुपवर टाकतो ती. हा, ओके. आता पुढच्या वेळी अजून इम्प्रूव्ह करू, त्यात फोटो बिटो यावेळी नाही घालता आले. शुअर. मला प्रिंट करून ती हम्म. आणायची होती सर तुमच्याकडे, पण मला ते वेळच झाला नाही ओके यावेळी. ठीक आहे. दिली असते चालेल. आपण तर जास्ती अजून फरक पडला असता. ओके. पण मी तुम्हाला कुरिअरनी पाठवत होती. ओके. ओके एक 25-30 लोकांची लिस्ट तरी तुम्हाला पाठवतो म्हणजे. आणि त्यात सुद्धा असं केलंय की सिम्पल केलंय, त्यात खूप मार्केटिंग आस्पेक्ट ठेवलेलं नाहीये, बरोबर. कारण आपल्याला माहिती असतं ना, पाचशेमध्ये जाऊन जेवायचं, तर पाचशेचं प्रमोशन किती आहे बघायची गरजच नाही ना मला. बरोबर. मला सांगितलंय गोखले सरांनी की बादशाहीमध्ये जाऊन जेवण कर सौमित्र, हम्म. पिरियड. मला बादशाहीमध्ये कुठली भाजी आहे तेवढी फक्त बघायची आहे आणि काय काय आहे, दॅट्स इट. बरोबर आहे. दॅट इज निवडक. हा हा Yes. हा प्रकार जो आहे आपल्याला. आता काय झालं माहिती आहे का, नवीन नवीन या सगळ्या वर्ल्डमध्ये आयुष्यातला आपल्या कचरा कमी करणं हे खूप मोठं टार्गेट झालंय आता. हम्म. सगळीकडनं फिजिकल पण आणि वैचारिक पण. हम्म. ओके. तर ओके. एनिवे हा एक विचारच असू शकतो परत. डॉक्टर तुम्हाला काय बोलायचं, डॉक्टर राजूरकर? नाही आज सर्वांना म्हणजे आता माहिती झालंच आहे, सौमित्र सर इथे आले होते परभणीमध्ये आणि आमच्या एका ग्रुपमध्ये त्यांचं एक चांगलं लेक्चर झालं ऑफलाईन टू ऑनलाईन या मीटिंगवर या विषयावर. आणि सर्व जणांचे आता मला सर सौमित्र सर मला आता बरेच जणांचे मेसेज आलेत, खूप चांगलं झालं, अजून पुढे शिकायची इच्छा आहे. आणि आता जसं म्हणाले की मला हे खूप आवडतं की आपलं वय काय याचा संबंध नाही, आपल्याला ज्याच्याकडून काहीतरी शिकता येईल त्याच्याकडनं आपल्याला घ्यायचंय. ही जी सौमित्र सरांची भावना होती ती सुद्धा मला फार आवडली, मी तेच करत असतो. आणि हो. लहान असो मोठा असो वय असो त्याचा प्रश्न नाही, पण आपल्याला काहीतरी नवीन गोष्ट त्याच्याकडनं शिकायला मिळते, हे आपल्यासाठी महत्वाचं असतं. आणि वा, तेही मला आवडलं ना, आजचा कार्यक्रमही खूप सुंदर झाला. वा. गोखले सरांचं आत्ताचा हे मला खूप आवडलं. बऱ्याचशा गोष्टी अजून डिटेल समजून घ्यायच्यात, सरांनी ते शेअर केल्यानंतर आपण मग त्याच्यावर थोडा विचार करून नक्कीच त्याच्यात पुढे कसं जाता येईल येस, येस. हाही पाहू. तर सर एवढंच होतं. उद्या आम्हालाही सौमित्र सरांनी आता बोलले तसं 2-3 ठिकाणी जायचं आहे. 2 ठिकाणी बारव आहेत. एका ठिकाणी इसवी सन 1200 मधलं एक मंदिर आहे जे आता आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट रिनोव्हेट करते त्याला. तर आणि हे सर्वात महत्वाचं म्हणजे माझा एक मित्र आहे जो महाराष्ट्र शासनाच्या बारव पुनर्विकास समितीवर आहे. तो स्वतः सुद्धा सोबत आहे आमच्या, म्हणजे अरे वा. सरांनाही हो. तर आणि विशेष म्हणजे हे दोन्ही बारव माझ्या गावापासून खूप जवळ आहेत. म्हणजे एक मॅक्झिमम 30 किलोमीटर आणि एक तर 8-10 किलोमीटर, पण मी अजून पाहिलेले नाहीयेत. सरांच्या कारणाने मलाही उद्या पाहण्यात येतील असं होतं. आणि माझा इतक्या जवळचा मित्र आहे तो महाराष्ट्र शासनाच्या समितीवर आहे. पण शेवटी त्याला मी जेव्हा सांगितलं की सर असं असं येत आहेत, तर म्हणलं बाकी काही असो, ते लिटरली तुम्हाला सांगतो सर, त्याची आई आता 2 दिवसापूर्वी आयसीयूतून बाहेर आलेली आहे. इतकं त्याची आई सिरियस होती, पण तो म्हणला नाही, तुझे मित्र वरतून पुण्यावरून इथे येतात बारो पाहायला आणि मी इथल्या इथं त्यांच्यासोबत नाही येणार, हे मलाही आवडणार नाही. तर तोही उद्या येतोय. पाहूयात आता आमचा उद्या काय काय अजून चेंजेस होतात, काय काय पाहायला मिळतं त्याच्या छान. याच्याने पाहूयात. हो. पाऊस आहे का परभणीत? हो, आज पडला. सर आज थोडा पडला. हो. पाऊस आता म्हणजे गेल्या 8 दिवसात अजिबात नव्हता, पण हो. आज पडला परत. हम्म. सागर म्हणजे तुमचं काय सौमित्र मत सर पुण्याहून एकंदरीत? इकडे घेऊन आले थोडे पाऊस. हो. सागरजी, राईट. येस सर, छान शिकायला भेटलं आज त्याच्यामध्ये गोखले सरांकडनं. धन्यवाद सर, तुमचे आभार मानतो. कधीतरी Thank you. गोखले सरांकडून तुम्ही एकदा शॉर्ट अनालिसिस करून घ्या सागर. हा नाही बरोबर आहे सर, राईट. अतिशय सुरेख करतात, अतिशय नक्की सुरेख. नक्की. हो हो. चालेल, या केव्हा पुन्हा येईल, भेटेल नक्की मी. वेलकम. येस, तुमचा नंबर घेतलाय मागाशी मी त्यांच्या स्लाइड हो. वरून. येस. मी हो. करेल तुम्हाला आपले ते कॉन्टॅक्ट सर. मार्गदर्शक असणार आहेत न्यूजचे, बरं का. हो. आपल्याकडे जे जे लोक येणार त्यांच्या बरोबर ते काम करणार आहेत. हो. येस छान. येस. हा, थँक्यू. असं त्यांच्याकडून मी वादा घेतलेला आहे. थँक्यू. डॉक्टर गिरीश आहेत का, काय गेले काय? आहे. हा, काय नाही, अभिप्राय फक्त एक. आजचं सेशन अत्यंत म्हणजे काय म्हणतात त्याला, डिटेल्स इन ब्रीफ असं झालं आणि खरंच खूप काही शिकण्यासारखं होतं. आणि ज्यांनी अटेंड केलं नाही दे हॅव मिस्ड अ लॉट असं मी म्हणेन. पण अरे नक्कीच निवडकचं आपलं नेहमीच की आपण ज्या पद्धतीने नॉलेज शेअर करतो, इट इज अमेझिंग. थँक्यू सर, थँक्यू गोखले सर. ते येणारच ना आपलं युट्यूब वरती हे येईल, आपलं हो. लिस्ट वरती, आपल्या प्लेलिस्ट वरती.
त्यामुळे पण फक्त लाईव्हची मजा वेगळी असते, एक कमिटमेंट दिसते आपली त्यातनं. हो व्हेरी असं ट्रू, पण व्हेरी होतं. ट्रू, व्हेरी ट्रू. हो आणि तुम्हाला म्हटलं तसं जर 28 तारखेचं झालं तर डॉक्टर राजूरकरांच्या स्नुषा ज्या आहेत त्या आपल्या ते याच्यावरती छान लागतील. पडेल वा आणि ती तरुण मुलगी आहे त्यामुळे नक्की. तिच्या बरोबर गोखले सर तुमच्या हा. आंतरप्रेस क्लब मधल्या पण लोकांना जरूर नक्की बोलवा. नक्की तुमच्या अगदी. माहितीतले जे लोक आहेत, हा, मला हे वेगळा प्रमोशन सब्जेक्ट टाईप आहे, म्हणायचं नाहीये. वेगळा सब्जेक्ट आणि चांगला आहे. गुड. हो आणि टिपिकल नाहीये, म्हणजे नुसतं typical क्राऊड नाही. अट्रॅक्ट करायचा हा सब्जेक्ट नाहीये. हा 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 ओके गुड. चलताय. तर आपण अशा प्रकारे आज थांबूया इथे. आणि होय. गोखले सरांचे चालेल. मी आभार कधीच मानत नाही, त्यांच्या ऋणातच थँक्यू मला राहायला आवडेल. थँक्यू. अरे वा मलाही मजा आली. खूप हो. सुंदर वाटलं. माझी हो. एक रिव्हिजन झाली. हो. नाही नाही होईल ना, चालेल. चालेल. चलताय. चलो बाय बाय. चालेल भेटूया. चालेल येस. चालेल ऑल द बेस्ट. हो